नमस्कार सर्व स्वामी भक्तांना। तर स्वामी पुण्यतिथी निमित्त स्वामींच्या आठवणीत आपल्याला सेवा आणि पूजा ही साधी सोपी कशी करायची आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे, पवित्र करून घ्यायची आहे। गंगा जलनी गोमूत्र शिंपडायचं नाही आहे। देवांच्या आजूबाजूला आपण गोमूत्र नाही शिंपडत, घरात गोमूत्र शिंपडतो। त्यानंतर हळदीचं लेपन हे तुम्हाला करायचं आहे। हळदीचं लेपन जिथे तुम्हाला पाठ ठेवायचं तिथे करायचं आहे। त्यानंतर तिथे स्वास्तिक काढायचं आहे, त्यावरती हळद कुंकू अक्षता हे तुम्हाला व्हायचे आहेत। त्यानंतर त्यावरती तुम्ही पाठ ठेवू शकता। पाठ ठेवल्यानंतर तिथे दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत, किंवा एक दिवा जरी प्रज्वलित केला तुपाचा तरीही चालणार आहे। दिव्याच्या खाली तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे। आजूबाजूला स्वच्छ अशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे। त्यानंतर तुम्ही सजावटीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सजावट करू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला स्वतःला आसन घ्यायचं आहे बसायला, आणि बसून मग तुम्हाला अभिषेक करायचा आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला गुळ पाण्याचा अभिषेक करायचा आहे। मी दूध साखर खात नाही, त्यामुळे मी त्या गोष्टींचा अभिषेक केलेला नाही आहे। तुम्ही पंचामृतचा सुद्धा अभिषेक करू शकता, दुधाचा वेगळा साखरेचा वेगळा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, ठीक आहे। तर मग इथे मी तुपानी अभिषेक करत आहे, त्यानंतर मधानी त्यांचा अभिषेक करत आहे, आणि त्यानंतर मग मी स्वच्छ पाण्याने त्यांचा अभिषेक करणार आहे। तुम्ही पंचामृतनी सुद्धा त्यांचा अभिषेक करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे, आणि पुरुष सुक्त हे लावून तरी ठेवायचं आहे किंवा म्हणायचं आहे अभिषेक करताना। त्यानंतर मग बघा तुम्हाला इथे अत्तर लावायचं आहे। हिना अत्तर त्यांना अतिशय प्रिय आहे, तर ते तुम्हाला लावायचं आहे। अष्टगंध लावायचं आहे। त्यानंतर मग तुम्हाला त्यांना वस्त्र धारण करायचे आहेत, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला फुलांनी सजावट करायची आहे। चाफ्याचं फूल त्यांना अतिशय प्रिय आहे। मला भेटलं नाही चाफ्याचं फूल, तर जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही ते अर्पण करू शकता त्यांना, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही फळं ठेवू शकता, काहीतरी गोड ठेवू शकता। पूर्ण नैवेद्य ही आपल्याला पूर्ण जेवण ही दाखवायचं आहे। त्यानंतर मी ते पाणी ठेवलेलं आहे, आणि खजुराचा लाडू, कारण मी रोज त्यांचं पाणी आणि जे त्यांना खायला ठेवते ते मी रोज बदलत असते, ठीक आहे। तर मग बघा इथे तुम्ही एक छोटासा हवन करू शकता। गौऱ्या तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे कापूर छोटासा टाकून, बिकॉज ह्याच्याने आहे ना पूर्ण जागा ही एकदम पवित्र होते, आणि तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे खूप सकारात्मक वाटतं। तर माझी सवय आहे की मी हफ्त्यातून 2दा तरी हवन करते, तर त्यामुळे तुम्हाला हे हवन करायचं आहे, ज्यामुळे एक शांतमय वातावरण तिकडचं निर्माण होणार आहे। नंतर तुम्हाला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत ते आपण बघून घेऊया। सगळ्यात अगोदर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक किंवा मग तुम्हाला गणेश स्तोत्र हे म्हणायचं आहे, किंवा मग तुम्हाला ओम गम गणपतीय नमो नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे, ठीक आहे। 11, 21 किंवा 108 वेळेला केला तरी चालणार आहे। त्यानंतर मग तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पाण्यावरती आहे। त्यानंतर मग तुम्हाला एक माळा स्वामी समर्थांची करायची आहे, श्री स्वामी समर्थ ह्या नावाचा जाप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे, नाही जमणार असेल तर 3 वेळा तरी म्हणा। त्यानंतर मग तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण वाचायचं आहे, ठीक आहे। कधीच वाचलं नसेल तर आजपासून सुरुवात करा वाचायला। एक अध्याय तुम्ही वाचू शकता, किंवा मग 3 अध्याय तुम्ही वाचू शकता। त्यानंतर मग तुम्हाला 11 माळा श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जाप करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे। जर तुम्हाला कुठलीही सेवा नाही जमणार असेल ना, तर फक्त नामस्मरण करा, पूर्ण दिवस नामाचा गजर असू द्या त्यांच्या बस। त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ स्तुती ही तुम्ही लावून ठेवू शकता। त्यानंतर श्री स्वामी समर्थ बावनी ही तुम्ही लावून ठेवू शकता। त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टक हे तुम्ही लावून ठेवू शकता। त्यानंतर मग तुम्हाला गुरुचरित्र अवतरणिका ही वाचायची आहे। जर गुरुचरित्र कधीही वाचलं नसेल तर आजपासून सुरू करा एक पान वाचायला। अशा पद्धतीने तुम्हाला त्या दिवशी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत। काही नाही जमणार असेल तर पूर्ण अखंड दिवसभर नामस्मरण चालू ठेवा। श्री स्वामी समर्थ या नामाचा जाप तुम्हाला करत राहायचा आहे। तर इथे बघा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। भरीव चौकण तुम्हाला पाण्याने काढायचं आहे, आणि त्यानंतर स्वामींना जे काही तुम्ही बनवणार आहात त्याचा तुम्हाला नैवेद्य भोग दाखवायचा आहे। तुम्हाला इथे तुळशीपत्र ठेवायचे आहेत,
मला जे तुळशीपत्र भेटले ते एक सुकलेले होते, त्यामुळे मी इथे ठेवलेले नाही आहेत. तर तुम्ही तुळशीपत्र स्वामींना अतिशय प्रिय आहे ते घालून तुम्हाला त्यांना घास भरवायचा आहे. जे काही ताटामध्ये असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना भरवायच्या आहेत. त्यांना पाणी पण हे पाजायचं आहे आणि मग तुम्हाला ही पूजा संपन्न करायची आहे त्या दिवशीची.